नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मुंडी। तर ही बोकडाची मुंडी आहे। हिला आपण साफ करून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आगरी पद्धतीने मुंडी कशी करायची ते आज आपण बघूया। तर खूप साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। आगरी पद्धतीने मुंडी। तर मंडळी, आज आपल्याला लपतपीत अशी मुंडी बनवायची आहे आणि हा जो लपतपीत मुंडीचा प्रकार आहे तो खायला खूप चविष्ट लागतो आणि तांदळाची भाकरी असेल तर अतिउत्तम। 2 मोठे चमचे होतील इतकं तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी बारीक कापलेले 4 कांदे घालत आहे। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत परतायचा आहे, म्हणजे ज्याप्रमाणे आपण बरिस्ता परततो तितका परतायचा आहे। गॅस मीडियमची वर ठेवलेला आहे आणि आता आपण कांद्यामध्ये 1 चमचा मीठ घालूया, म्हणजे कांदा लवकर गोल्डन होईल। मंडळी, तुम्ही बघू शकताय कांदा ब्राऊन होत चाललेला आहे। तर आता त्यामध्ये आपण मूठभर लसूण आणि 2 इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे, ते ठेचून घेतलेलं आहे, ते घालूया। कांद्यासोबतच आपण लसूण सुद्धा परतून घेऊया, म्हणजे त्याचा सुद्धा कलर चेंज होईल आणि सोबत कांदा जो ब्राऊन व्हायचा आहे ती पण प्रोसेस चालू राहील। नाहीतर अगदीच कांदा तुम्ही एकदम डार्क ब्राऊन केलात आणि नंतर लसूण टाकलात तर कांदा करपण्याची शक्यता असते आणि मग जर कांदा करपला तर तुमची मुंडी कडवट लागू शकते। तर आता मी याच्यात लसूण सुद्धा घालून घेतलेला आहे। आलं लसूण हे परतून घेऊया। लसणाचा कलर सुद्धा आपल्याला आता ब्राऊन करायचा आहे। तर लसणाचा कलर देखील चेंज झालेला आहे। आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया। गॅस आता मी मंद आचेवर करते। इथे मी 3 चमचे आगरी पद्धतीचा लाल तिखट, 1.5 चमचा हळद, चवीपुरतं हिंग घेतलंय आणि 1.5 चमचा धना पावडर घातलेली आहे। मसाले आपण त्यामधून सुवास बाहेर पडेपर्यंत परतायचे आहेत, जास्त वेळ परतायचे नाही। जर जास्त वेळ परतले तर तुमच्या मुंडीचा रंग आणि चव देखील बदलेल। तुम्ही बघू शकताय खूप छान कलर आलेला आहे। एखाद मिनिटभर परतल्यानंतर त्यामधून सौम्य असा सुवास बाहेर पडू लागतो। तर आता सुवास बाहेर पडायला लागलेला आहे। आता आपण यामध्ये मुंडी घालून घेऊया। मुंडी घातल्यानंतर मुंडी आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायची आहे। मसाले व्यवस्थित मुंडीला लागले गेले पाहिजेत, अशा प्रकारे परतायचे आहे। ही जी परतायची प्रोसेस आहे ती व्यवस्थित करायची आहे, म्हणजे मुंडी व्यवस्थित परतली जाईल आणि त्याची चव खूप अप्रतिम येते। गॅस मीडियम आचेवरच ठेवायचा आहे। तर 1 ते 2 मिनिटं ही अशीच मुंडी परतून घ्यायची आहे। आता मुंडी परतून झालेली आहे, त्यावर झाकण देऊया। 1 ते 2 मिनिटं झाकण देऊन मंद आचेवर ठेवायची आहे। 2-3 मिनिटं झाली आहेत, झाकण काढून बघूया।
तुम्ही बघू शकताय मस्त वाफ बसलेली आहे आणि थोडंसं पाणी देखील रिलीज झालेलं आहे, कारण आपण यामध्ये तेल आणि मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं पाणी देखील तयार होतं आणि मुंडीला अंगचं सुद्धा थोडंसं पाणी असतं. तर आता थोडंसं हे पाणी तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया आणि पाणी घालताना गरमच घालायचं आहे, थंड पाणी बिलकुल घालायचं नाही. तर इथे मी पाणी घालून घेते. मुंडी आपल्याला सुकी करायची आहे, लपतपीत करायची आहे, त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही आहे. तर आता पाणी घातल्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया. आपण कांदा जेव्हा परतत होतो तेव्हा सुद्धा मीठ घातलेलं आहे, हा विचार करूनच मीठ घालायचं आहे. मी थोडंसं मीठ घालत आहे आणि आता झाकणावर पाणी ठेवून मुंडी शिजायला ठेवूया. गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही फास्ट ठेवलं तरी सुद्धा चालेल, पण जर घाई नसेल तर मंद आचेवर जवळजवळ 1 तास मुंडी शिजायला ठेवायची आहे. मी गॅस लो फ्लेमवर केलेला आहे आणि ताटावर पाणी ठेवलेलं आहे आणि 1 तास आता मी मुंडी शिजायला ठेवत आहे. मुंडी शिजताना आपण जे गरम पाणी घातलंय ते पाणी गरमच घालायचं आहे, ही एक महत्त्वाची टीप आहे. जर तुम्ही थंड घातलं तर तुमची मुंडी इरमेल, म्हणजे ती लवकर शिजणार नाही, वातट होईल. म्हणून मटण, मुंडी किंवा भाज्या असतील तरी सुद्धा जेव्हा आपण त्यामध्ये पाणी ऍड करतो तेव्हा ते कोमट तरी असावं, म्हणजे गरम हाताला सोसपेल इतकं तरी गरम असावं, जेणेकरून तुमचं जे काही पदार्थ असेल तो इरमणार नाही, तो वातट होणार नाही आणि शिजायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. तर आता मी पाणी ठेवलेलं आहे, 1 तास शिजायला ठेवूया. गॅस मंद आचेवर आहे. जवळजवळ 1 तास झालेला आहे. झाकण काढून बघूया. तर मस्त अशी मुंडी शिजलेली आहे. मुंडी शिजायला जवळजवळ 1 ते सव्वा तास लागलेला आहे. आता मुंडी 90% शिजलेली आहे. यामध्ये वाटण घालून घेऊया. तर इथे मी जवळजवळ 1 ते सव्वा किलो मुंडी आहे, तर मी इथे 100 ग्राम खोबऱ्याचं वाटण घालत आहे आणि 100 ग्राम खोबऱ्याचं वाटण हे पुरेसं आहे. तर वाटण सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. मुंडी आपल्याला लपतपीत करायची आहे. खूप छान कलर आलेला आणि सुवास देखील खूप छान दरवळत आहे. तर आता मी त्यामध्ये गरम मसाला देखील घालून घेते. इथे आगरी पद्धतीने तयार केलेला गरम मसाला 1 चमचा घालत आहे. गरम मसाला घातल्यानंतर चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेऊया. चांगली मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. मस्त. तर आता ही कोथिंबीर सुद्धा मिक्स करून घेऊया. कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर आपण मुंडीवर पुन्हा एकदा झाकण देऊन 10 मिनिटं मंद गॅसवर शिजवायची आहे, म्हणजे वाटण गरम मसाला व्यवस्थित त्यामध्ये मुरेल. तर आता 10 मिनिटं आपण शिजायला ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून बघूया. मस्त. तर मस्त लपतपीत अशी मुंडी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता आणि खूप छान शिजलेली आहे. तुम्हाला दाखवते मी शिजली ती. ही अशी स्किन आहे. या स्किनला असा नंतर ही स्किन तुटते, याचा अर्थ ते बघा ही स्किन आहे आणि स्किन इझिली ब्रेक होते, याचा अर्थ मुंडी मस्त शिजलेली आहे. प्रेस केल्यानंतर इझिली
ब्रेक होते, याचा अर्थ मुंडी मस्तच मऊ झालेली आहे. हे बघा. तर अशा प्रकारे मंडळी मुंडी तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडासा गरम मसाला वरून घालत आहे आणि तो सुद्धा मिक्स करून घेत आहे आणि मुंडी रेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे मुंडी तयार झालेली आहे. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.